गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर चला आज आपण पाहूया 20 तारखेसाठी कोणकोणत्या IMP लेवल्स असतील. पण त्याआधी 19 तारखेचे थोडे ॲनालिसिस करूया. मार्केट कशा प्रकारे मूव्ह झाले होते. आपले IMP लेवल्स कोणते होतं 19 तारखेसाठी. एक होती 24,781 ही वाली, दुसरी होती 24,879 आणि तिसरी होती 24,706. आणि ही जी लेवल होती ही लिक्विडिटी होती एक्सटर्नल मार्केटची काल, बरोबर आहे. तर त्याच्यानुसार आपण मार्केटला ॲनालिसिस काय केलं होतं, एखाद्या मार्केटवरच्या जवळ एखाद्या सपोर्ट किंवा एखाद्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या आसपास जर मार्केट ओपन होत असेल तर त्याच्यावर किती 3 मिनटाचं ॲनालिसिस करायचं होतं. 3 मिनटाचे कॅन्डलस्टिक घ्यायचं होतं. 3 मिनटाच्या टाईम फ्रेमवर ट्रेड करायचं होतं, बरोबर आहे. तर बस मार्केटने पहिली कॅन्डल 3 मिनटाची काय बनवली होती, 24,781ला जर बघितलं तर होती 24,781ची लिक्विडिटी स्वीप होती पहिल्या कॅन्डलची. तर ही मार्केट काय सांगत होती, मी वर जाणार आहे इथून, बरोबर आहे. पण मार्केटने काय केलं, नेक्स्ट कॅन्डल डायरेक्ट डाऊन आली आणि 24,750ची लिक्विडिटी घेतली इथे येऊन, बरोबर आहे. लिक्विडिटी घेतली तर मार्केटला काय केलं, काय जाणून काय केलं असेल, पहिली कॅन्डल तर बंदी होती, डोजी टाईपच होती थोडक्यात ती कॅन्डल. त्याच्यानंतर ही जर रनिंग स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बघितली, त्याच्यानंतर सेकंड, त्यावर बऱ्याच जणांनी इथं पुट बाय केले असतील पटापटा डाऊन साईडला. पण आपलं काय ॲनालिसिस होतं, ज्यावेळेस एखाद्या सपोर्टचं मार्केट लिक्विडिटी स्वीप करून वरच्या साईडला क्लोजिंग देतं, पण त्याच्यानंतर जर मार्केट डाऊन साईड जात असेल तर तो एक ट्रॅप असतो आपल्यासाठी, बरोबर आहे. पण मार्केटला काय होतं, इथं डाऊन साईडला 24,750ला लिक्विडिटी, त्याच्यामुळे मार्केट स्ट्रॉंगली डाऊन आलं. जर लिक्विडिटी नसेल तर मार्केट हळूहळू लिक्विडिटी क्रिएट करतं, त्यामुळे हळूहळू येतं, बरोबर आहे. इथं स्ट्रॉंगली डाऊन आलं तर हा एक लिक्विडिटी आपल्याला एक ट्रॅप असतो. आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स होतं आणि त्या लेवलच्या वर जर ब्रेक देतं आपण काय होतो, वरच्या साईडचा म्हणजे कॉल बाय करतो, बरोबर आहे. इथं पण तेच झालं. आज पहिल्या कॅन्डलने काय केली, लिक्विडिटी शिप, नेक्स्ट कॅन्डल ट्रॅप, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल वरची येऊन डायरेक्ट क्लोज झाली, बरोबर आहे. तर आपल्याला काय समजलं, हे सगळी बुलिश साईन आहे. जर बघितलं हे 2 नंबरची कॅन्डलची ओपनिंग कुठं होती, इथं, ह्याची क्लोजिंग कुठं होती, इथं, बरोबर आहे. तर हे दोन्ही कॅन्डल जर मर्ज केल्या तर हे काय दिसत होते आपल्याला, हॅमर दिसत होता सरळ कोणच्या लेवलवर, 24,781च्या ह्या लेवलवर सरळ हॅमर दिसत. हॅमर म्हणलं खालून एक बाईंग प्रेशर, बरोबर आहे. आपण इथून एक कॉल घेणार होतो सरळ आपल्या ॲनालिसिसनुसार, बरोबर आहे. तर ज्यांनी ह्या लेवलवरून कॉल घेतला असेल कालच्या थर्ड कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर, तर इथं 1:3 ते 1:4 प्रॉफिट आरामशीर भेटलं असेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपलं टार्गेट काय होतं, ज्यावेळेस इथून एंट्री भेटेल त्यावेळेस टार्गेट होतं आपलं डायरेक्ट 24,879. पण मार्केटने ते लेवल टच केली का, अजून नाही केले. मार्केटमधूनच रिव्हर्स झालं, साईडवेज गेलं मार्केट, दिवसभर साईडवेज होतं, बरोबर आहे. तर अजून ही मार्केट लेवल पेंडिंग आहे 24,879 मार्केटला लेवल पेंडिंग, मार्केट जायला होतं, नाही गेलं. कारण वरनं एक सेलिंग प्रेशर आला म्हणून मार्केट साईडवेज केलं आहे. इथून खालून बाईंग प्रेशर होता, वरनं सेलिंग प्रेशर आला, त्याच्यामुळे मार्केट साईडवेज झालं दिवसभर. मला तर मार्केटमध्ये एवढा एकच ट्रेड भेटला होता सकाळ आपल्या ॲनालिसिसनुसार. हे झालं 3 मिनटावर. जर तुम्ही 5 मिनटावर जर केलं असतं तर 5 मिनटावर पण आपलं ॲनालिसिस होतं. काय होतं, ज्यावेळेस मार्केट एखाद्या सपोर्टच्या वर ओपन होऊन डाऊन साईडला क्लोजिंग देते आणि त्याच्यानंतरचीच नेक्स्ट कॅन्डल तिथं डाऊन ओपन होऊन वरच्या साईडला क्लोजिंग देते, म्हणजे पहिल्या कॅन्डलच्या अगेन्स्ट. तर आपण काय करतो, त्या कॅन्डलवर एंट्री बनवतो ऑफ साईडची, बरोबर आहे. तर इथं पण काय झालं होतं, पहिली कॅन्डल झाली होती गॅप डाऊन, गॅप अप ओपन होऊन क्लोजिंग दिली होती सपोर्टच्या खाली 24,781च्या. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल काय केली, परत तिथं ह्याच्या पहिल्या कॅन्डलच्या अगेन्स्ट गेली आणि वरच्या साईडला क्लोजिंग दिली कुठं, इथं, बरोबर आहे. त्यावेळेस इथं एंट्री बसली होती अप साईडची. ह्याच्यात पण 1:2 1:3 आरामात तुम्हाला प्रॉफिट बघायला भेटत होता आरामात. जर आता कोण काय म्हणत असेल 5 मिनटाची कॅन्डल बरीच मोठी आहे, जर तुम्ही एंट्री इथं घेतली तर स्टॉप लॉस बराच मोठा होईल, हे माझ्या काही
ध्यानात बसतच नाही, अजिबात डोक्यात बसत नाही, आजपर्यंत डोक्यात काय बसलं नाही. जर तुम्ही समजा इथं एंट्री घेतली असती, इथं जर तुम्ही मार्केटला 750 रुपये द्यायला तयार आहे दिवसाची, तर तुम्ही 10च पॉईंटचा स्टॉप लॉस लावा ना. त्याच्यापैकी विचार का करताय तुम्ही की स्टॉप लॉस इथून एंट्री घेतली, आपण इथून एंट्री घेतली तर स्टॉप लॉस लय मोठा होईल, मग आपला लॉस जास्त होईल. त्याचा विचारच करू नका ना. जर तुम्ही मार्केटला 700 रुपये देणार असेल तर 9 पॉईंटचा स्टॉप लॉस लावा. 1000च रुपये देणार असताल तर काय 10, 12 ते 13 पॉईंटचा स्टॉप लॉस येईल तेवढाच लावा ना. त्याच्यापेक्षा जास्त लावूच नका ना. तुम्ही मार्केटला जेवढं देणार आहे त्यानुसार तुमचा स्टॉप लॉस फिक्स असला पाहिजे. जर तुम्ही मार्केटला 500च रुपये देणार आहात तर तुमचा स्टॉप लॉस किती पॉईंटचा असला पाहिजे, 6च पॉईंटचा असला पाहिजे. आणि मला सांगा, कोणत्या 5 मिनटाच्या कॅन्डलमध्ये जर 6 पॉईंटची कॅन्डल तुम्हाला दिसते स्टॉप लॉस लावायला, कोणतीच नाही दिसणार. त्याच्यामुळे जर स्टॉप लॉस तुमच्या मनावर फिक्स आहे, तुम्ही एंट्री कुठून घेता हे. आणि जर बघितलं होतं तुम्ही, ते स्ट्रॉंग बाईंग आली होती, आणि स्ट्रॉंग बाईंग आल्याच्यानंतर जर तुम्हाला इथला स्टॉप लॉस मार्केटला हंट करायचा असेल तर इथून पैसा सेलिंग भरपूर प्रमाणात यायला पाहिजे होती ना. पण सेलिंग येणार नव्हती आपल्या ॲनालिसिसनुसार, कारण ते काय ह्याची जर पहिली आणि सेकंड कॅन्डल मर्ज केली, पहिले कॅन्डल कुठे होती इथं, ओपनिंग कुठे होती पहिल्याची इथं, सेकंडची क्लोजिंग कुठे होती इथं, हे काय होती, हॅमर होती कोणत्या लेवलला, 24,781च्या लेवल. जर हॅमर तोडायची ही जर एवढी बाईंग प्रेशर असेल तर तुम्ही या कॅन्डलवर एंट्री का घेत नाही. जर तुम्ही इथं एंट्री घेत नसताल, म्हणत असताल टॉप लॉस इथं काहीच फायदा नाही आहे ना. आता कोण काय म्हणतं ते मला माहीत नाही, माझ्या ॲनालिसिसनुसार मी सांगत होतो. आपल्या ॲनालिसिसनुसार आपल्याला एक सकाळ एवढाच एक ट्रेड भेटत होता, दिवसभर मार्केट साईडवेज गेल्यावर, बरोबर आहे. तर चला आता आपण 20 तारखेसाठी ॲनालिसिस करूया थोडं. त्यासाठी सपोर्ट अँड रेजिस्टन्स पाहूयात. आता 24,781चा तर विषय इथंच संपला आहे. इथं त्याच्यानंतर ज्यावेळेस मार्केट ह्या लेवलची लिक्विडिटी उचलली, एक्सटर्नल लो होता, मार्केट चालू होता कालचा दिवसभरातला, त्याच्यामुळे ती लिक्विडिटी घेतली मार्केटने. इथं घेतली, त्याच्यानंतर लिक्विडिटी कुठं शिफ्ट झाली होती कालची मार्केटला, ह्या लेवलला मार्केटला लिक्विडिटी शिफ्ट झाली होती, बरोबर आहे. तीच लिक्विडिटी कोणत्या लेवलवर आहे मार्केटला, 24,700. आपण एक रे मारू, 24,733ला लिक्विडिटी आहे मार्केटला, बरोबर आहे. तीच लिक्विडिटी आहे मार्केटला 24,733ला. ज्यावेळेस मार्केटने ह्या लेवलची लिक्विडिटी उचलली या, आणि मार्केट इथून वरच्या साईडला क्लोजिंग गेले, मार्केट ह्या लेवलची लिक्विडिटी घ्यायला जवळजवळ माझ्या अंदाजानुसार, माझ्या ॲनालिसिसनुसार मार्केट 100% यायलाच पाहिजे ह्या लेवलची लिक्विडिटी घ्यायला. मार्केटने जर ह्या लेवलची लिक्विडिटी उचलली ना, मार्केट ह्या लेवलची पण लिक्विडिटी घ्यायला आलंच पाहिजे, आजच्याला येणारच आलंच पाहिजे माझ्या अंदाजानुसार तरी, बरोबर आहे. तर मार्केटला काय करायचं, मार्केटला जर लिक्विडिटी कोणत्या लेवलला आहे, आता ह्या लेवलला कालचा हाय लिक्विडिटी, ओके. आणि नेक्स्ट दुसरी लिक्विडिटी कुठे, कालचा लो लिक्विडिटी, बरोबर आहे लो. पण 24,733ला लिक्विडिटी, पण त्याच्या खाली 24,706ला एक स्ट्रॉंग सपोर्ट, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर नाही तर 24,883ला लिक्विडिटी आहे, पण त्याच्यावर 24,879ला 24,863ला लिक्विडिटी आहे, पण 24,879ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, एवढं एक लक्षात ठेवा. आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स कोणचं काम, सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत आजचे. पहिला आहे 24,706चा, दुसरा आहे 24,879चा. हे लेवल, ह्या दोन्ही लेवलवरून आपल्याला एक चांगल्या प्रकारे ट्रेड बघायला भेटू शकतो. जर मार्केट ह्याच्यामध्ये जर असं ट्रेड करत असेल तर हे मार्केट साईडवेज होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. साईडवेज असू शकतं ह्याच्यामध्ये, कुठेही ट्रेडला घेऊ नका जोपर्यंत मार्केट
24,706 किंवा 24,879 ह्या लेवलवर जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ट्रेड मार्केटमध्ये घेऊ नका. मार्केट ह्यामध्ये साईडवेज असू शकतं, बरोबर आहे. तर पहिले आपला रूल काय असतो, मोर दॅन 70 पॉईंटपेक्षा जर एखादी कॅन्डल बनत असेल पहिली 5 मिनटाची तर त्याला इग्नोर करायचं. आणि दुसरा रूल काय, जोपर्यंत मार्केट आपल्या लेवल्सवर येत नाही तोपर्यंत मार्केटला ट्रेड करू नका. तोपर्यंत मार्केट असं साईडवेजच असू शकतं. हे आपले दोनच रूल आहे, मेन रूल आहे दोन, हे लक्षात ठेवा. त्याच्यात दुसरं काही नाही आहे. आणि जर मार्केटने ही लेवल तोडली 24,879 तर मार्केट काय करू शकतं, त्या लेवलवरून अप जाऊ शकतं. तर मार्केटला त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला 25,045. हे फर्स्ट आहे म्हणतो आहे, हाय मार्केटचा, आणि हा पण हाय. पण मार्केट काय करू शकतं, 24 मार्केटने जर हे सपोर्ट तोडला रेजिस्टन्स, मार्केट ही लिक्विडिटी घ्यायला येऊ शकतं 24,947. पण मार्केटने ही लिक्विडिटी जरी घेतली तर मार्केटला 24,981 ही एक जवळच लिक्विडिटी. मार्केट काय करणार, ही लिक्विडिटी रन करून ह्याची लिक्विडिटी स्वीप करू शकतं आणि डाऊन येऊन इथं सपोर्ट असतील, इथं सपोर्ट इथून इथं किंवा इथून असं अपसाईडला जाऊ शकतं. त्याच्यामुळे स्ट्रॉंग रेजिस्टन्स कोणता आहे मार्केटला सध्या तरी हा आहे. इथून जर रिव्हर्सल येईल, ह्या रिव्हर्सलवर ट्रेड भेटत असेल तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. काही जास्त आपल्याला प्रॉफिट म्हणजे मोठा मूव बघायला भेटू शकत नाही. पण ह्या लेवलवरून 25,045 ह्या लेवलवरून एक चांगल्या प्रकारे आपल्याला मूव बघायला भेटू शकतो. तसंच 24,879 ह्या लेवलवरून पण आपल्याला एक चांगल्या प्रकारे मूव बघायला भेटू शकतो, अप किंवा डाऊन. आणि त्याच्यानंतर 24,706 ह्या लेवलवरून पण एक आपल्याला एक चांगल्या प्रकारचे अपसाईड किंवा एक डाऊन साईडचा एक चांगल्या प्रकारे मूव बघायला भेटू शकतो आज मार्केटमध्ये. जर 24,706 हे जर लेवल तुटली तर खाली आहे 24,639 ही एक लेवल आहे. आणि त्याच्या खाली 24,502 ही एक लेवल आहे. हे आहेत आपले IMP सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्केटमध्ये. तर चला आपण थोडे आपल्या बाकीच्या कंडिशन काय आहेत, मार्केट सपोर्ट रेजिस्टन्सवर आल्यावर कशा प्रकारे वर्क करते त्याचं थोडंसं परत एकदा रिव्हिजन घेऊ, बाकी काय नाही. जर मार्केट डायरेक्ट सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर डायरेक्ट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल तर 3 मिनटाच्या टाईम फ्रेमनुसार एंट्री घेऊ शकता. त्यावर एक बेटर काम करतं. 5 मिनटाचे काय होतं, 3 मिनटाची कॅन्डल थोडी छोटी असते, 5 मिनटाची कॅन्डल बडी मूव देऊन जाते, त्यामुळे हा मूव आपला मिस होतो. बाकी काय नाही, त्यासाठी एक 3 मिनटाची कॅन्डलवर वर्क करा. 5 मिनटं आपण तेच वर्क करतं, फक्त कंडिशन थोडी वेगळी लागू होते आणि 3 मिनटं आपण थोडी कंडिशन वेगळी लागू होते, दुसरं काहीच नाही. जर पहिली कंडिशन काय, मार्केट गॅप घेऊन किंवा गॅप अप बनत असेल, हा सपोर्ट रेजिस्टन्स समजा, बरोबर आहे. तर मार्केट ज्याच्यावर क्लोज ओपन होत असेल, इथं ओपन इथं क्लोज, तर नेक्स्ट कॅन्डल त्याच्या खाली ओपन क्लोजिंग झाली, मार्केट डाऊन जाऊ शकतं. आणि जर त्याच्याच जागेवर नेक्स्ट कॅन्डल रिव्हर्सल भेटलं आपल्याला तर ही अपसाईडला जाऊ शकते. सपोर्ट रेजिस्टन्सवर सेम असंच वर्क करतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर असं पुढे समजा पहिली कॅन्डल काय करणार, समजा ह्या रेजिस्टन्सची लिक्विडिटी स्वीप केली तरी मार्केट आणि नेक्स्ट कॅन्डल याच्या खाली जर क्लोजिंग भेटली तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण जर ह्याच्याच जागेवर जर मार्केट असं वर गेलं तर हे आपल्याला काय आहे, सरळ ट्रॅप आहे. मी आधी पण सांगितलं होतं, मार्केट ज्यावेळेस डाऊन साईडला येतं इथे एंट्रीला टाईम भेटत नाही मार्केटला. मी आधी पण ते सांगतो, मार्केट इथे रिव्हर्सल रिटेस्ट करायला येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मार्केट कॅन्डल क्लोजिंग देते, त्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरच एंट्री घेऊन आपण मार्केट डाऊन साईडचा ट्रेड पकडू शकतो किंवा हा सपोर्ट आहे. मार्केट त्याची लिक्विडिटी स्वीप करते, बरोबर आहे. मार्केट तरी रिव्हर्सल येत असेल तर हा ट्रॅप आहे. मार्केट जर वर येणारी तर क्लोजिंग जर दिली, बरोबर आहे, कोणत्या पण कॅन्डल क्लोजिंग दिली तर इथून एक अपसाईडचा ट्रेड घेऊ शकतो. कारण मार्केट रिटेस्टला येणं थोडं मुश्किल असतं सकाळ तरी, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे इथून मार्केट अपसाईडचा ट्रेंड आपल्याला चांगल्या प्रकारे देऊ शकतं. त्याच्यात तसेच जर मार्केटची लिक्विडिटी स्वीप होत असेल, समजा हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे मार्केटचा, आणि मार्केट असं हळूहळू जर येत असेल तर इथं 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर वर्क करा. ज्यावेळेस मार्केट हळूहळू सपोर्टवर येतं मग किंवा मूव करून सपोर्टवर किंवा रेजिस्टन्सवर येतं 5 मिनटावर तुम्ही ट्रेड करू शकता. आणि जर मार्केट ह्या लेवलची लिक्विडिटी स्वीप करत असेल आणि त्या लाईनच्या खाली क्लोजिंग देत असेल तर आपण एक डाऊन साईडचा ट्रेड कन्सिडर करू शकता. इथून एखादा सपोर्ट असेल, इथं सपोर्ट असेल, सपोर्टपर्यंत रिव्हर्सल. पण जर मार्केट त्याच लेवलना
लिक्विडिटी स्वीप करून जर मार्केट असं रिव्हर्स जात असेल तर आपला काय ट्रॅप आहे सरळ सरळ. इथून एक क्लोजिंग येते, इथं क्लोजिंगच्या आसपास एंट्री जर नसेल बसत तर एक मोठी कॅन्डल असेल तर इथं एक FVG असतो, FVGमध्ये मार्केट येतं, तिथून एक डाऊन साईडचा एक स्ट्रॉंग काय मूव भेटतो आपल्याला त्या लेवलवरून FVGमधून किंवा त्या सपोर्ट रेजिस्टन्सवर. हे झाल्या काय म्हणतात त्याला लिक्विडिटी स्वीपची कंडिशन, बरोबर आहे, सपोर्ट रेजिस्टन्सवर. त्याच्यानंतर जर आपण समजा हे रेजिस्टन्स आहे, हे सॉरी सपोर्ट आहे, आणि जर आपल्याला मार्केट काय व्हायचं आहे, समजा असं मूव करत हळूहळू इथवर आलं, बरोबर आहे, तर इथून जर मार्केट त्याला ब्रेक करत असेल तर इथं एक 3 कंडिशन लागू होतात. जर ब्रेक करत असेल, वर जाऊन परत रिव्हर्स येत असेल तर ज्या कॅन्डलने ब्रेक केली तर FVG असतो, त्या FVGमधून एक एंट्री किंवा ह्याच्यावर क्लोजिंग दिलं तर इथून एक एंट्री भेटते आपल्याला, बरोबर आहे. हेच कंडिशन सपोर्ट रेजिस्टन्सवर पण लागू होते मार्केटला. आणि जर मार्केटला ब्रेकआउट झाला, इथून मार्केटला ब्रेकआउट भेटला, बरोबर आहे, पण मार्केट इथून ह्या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप करून वर येऊन या पहिल्या कॅन्डलच्या 50%पेक्षा जास्त क्लोज देत असेल तर मार्केट इथून रिव्हर्स होऊ शकतं, बरोबर आहे. इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं इथं वेट, कारण जर इथे एखादं FVG असेल मार्केट थोडं वर जाणार, इथून रिव्हर्स येणार, मग मार्केट असं वर जाऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा ह्या लेवलवरून. आणि जर तसं नसेल, जर ब्रेकआउट हा एक चांगला मोठा कॅन्डल असेल, चांगली अशी मोठी कॅन्डल असेल ब्रेकआउटची, मार्केट काय सपोर्ट मार्केट काय करणार, रिव्हर्स थोडा हळू येणार, ह्याचा काही सपोर्ट आपल्यासाठी काय रेजिस्टन्सचं काम करू शकतो. इथून जर रिजेक्शन भेटत असेल मार्केटला तर आपण इथून एक डाऊन साईडचा ट्रेड घेऊ शकतो. हीच कंडिशन सपोर्ट रेजिस्टन्सवर तुम्ही लागू करू शकता, बाकी काहीच नाही. तर अशा प्रकारे आपल्या IMP लेवल्स आणि आपल्या ॲनालिसिस झालेलं याचं. तर तुम्ही कमेंट नक्की करत जा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला लेवल्स उपयोगी येतात, आपलं जे कंडिशन आहेत त्या पण उपयोगी जर पडत असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला ह्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल ते पण कमेंटमध्ये सांगा, आपण त्या पण इम्प्रूव्हमेंट करू नंतर हळूहळू. पण तुमचा सपोर्ट मला गरजेचा आहे, तुम्ही सपोर्टच नाही केला तर काहीच फायदा नाही आहे, असा विषय, बाकी काय नाही. चालेल, तुम्हाला कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल तर त्याच्याशी चर्चा करून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता आजची. तर धन्यवाद तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल, आणि कमेंट जरूर नक्की करून सांगा आपले ॲनालिसिस उपयोगी पडले नाही पडले. धन्यवाद.